नमस्कार मित्रांनो. आज लहानपणचा एक गमतीदार प्रसंग आठवला. तुमच्या पुढे सांगून बघतो बघा. विषय आहे टॉय. परवा आमच्याच नात्यातला एक कार्यक्रम होता. होतं स्नेहसंमेलन, पण म्हणायचं गेट टुगेदर. त्यामुळे कार्यक्रम चांगला रंगतो म्हणे. तर त्याच्यासाठी नातेवाईकांचे आमचे जुने पुराणे म्हणजे जवळजवळ 50 एक वर्षापूर्वीचे फोटो हवे होते. मग काम थोडं अवघडच होतं. पण माझा माळा उघडला तरी काम होणार ही खात्री होती. माळ्यावरच्या एका पिशवीत एक पाकीट सापडलं. त्यात कृष्णधवल फोटो होते. माझ्या तरुणपणचे, शाळेतले, मित्रांबरोबर काढलेले. एक तर मी आणि 2 मित्रांचा टॉय, लहानपणचा उच्चार, लावलेला असा फोटो होता. नॉट बांधता येत नव्हती, ती दुसऱ्याकडून मारून घेतली आणि तसाच टाय रात्रभर खुंटीला टाकून ठेवावा लागला होता. नंतर नुसता गळ्यात घातला. सगळ्या गोष्टी आठवल्या. टाय लावायची केवढी हौस. टाय लावला की आपण आहोत त्यापेक्षा स्मार्ट दिसतो. हीच आपली मी त्यांनाही पटवून दिलं होतं. वयाचा परिणाम दुसरं काय. टाय लावला की थोडंफार इंग्रजी यायलाच हवं. अगदी असंही त्यांना मी पटवलं. मग फोटो काढून झाल्यावर रस्त्याने बोलताना येस, येस, नो, नो, राईट, राईट, करेक्ट हे येणारे शब्द उगीचच बोलत होतो. एकाचा टाय तर कमरेच्या खालपर्यंत लोंबत होता. रस्त्याने लोकांचं लक्ष जावं म्हणून इंग्रजी सुरूच होतं. पण त्यांना यात लक्ष घालण्यासारखं काहीच नव्हतं. त्यांना अजिबात रस नव्हता. त्यांचं इंग्रजी बेताचंच असणार असा निष्कर्ष निघाला. आता कुठला मित्र कुठे आहे काहीच माहिती नाही. पण फोटो मात्र लग्नापूर्वीचा असल्याने चेहरा तजेलदार आणि टवटवीत दिसत होता. फक्त आनंदी वगैरे होता. तो तसा लग्नापर्यंतच टिकला. आत्ताचा फोटो त्याच्या तुलनेत थकलेला, मरगळलेला, जबाबदाऱ्यांचं ओझं डोक्यावरती असल्यानं वाकलेला. मी हा फोटो त्या फोटोजवळ ठेवीत म्हटलं, तो मी नव्हेच. तरुणपणचा फोटो इतका देखणा होता की कोण होतास तू, कोण झालास तू असं झालं. लग्नानंतर माणूस किती बदलतो नाही. पुढे आयुष्यात कधी टॉय म्हणून सुद्धा टाय लावला नाही.